हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या झुंजार कारकिर्दीचं धगधगतं उदाहरण आहे. उत्कृष्ट सिनेमे तर महाराजांवर येतच राहतील, पण पराक्रमाची साक्ष देणारे गडदुर्ग आपण जपले पाहिजेत. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा हा पराक्रम सर्वांपर्यंत पोहोचवा. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. आम्ही नाशिक शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका गडावर जायला निघालो. सह्याद्री रांगेत सर्वात जास्त गड हे नाशिक जिल्ह्यात आहेत. सर्वात उंच गड साल्हेर सुद्धा नाशिकमध्येच आहे. पण उंचीने कमी असणाऱ्या रामशेजची कहाणी मात्र सर्वात खास आहे. आम्ही रामशेजचा ट्रेक सुरू केला. आजूबाजूचा परिसर बघत आरामात आमचा ट्रेक सुरू होता. आम्ही थांबत एकदम निवांत ट्रेक करत आलो. तरीही आम्हाला वर यायला अर्धाच तास लागला. हो, फक्त अर्धा तास. वर आलो, टाक्यांमधलं गार पाणी प्यायलो आणि गडावर येऊन पोहोचलो. तुम्ही म्हणाल, अर्ध्या तासात गडावर पोहोचलात आणि इथे असा काय इतिहास आहे? अहो, हाच तर विषय आहे. अगदी छोट्या वाटणाऱ्या या गडाने मुघलांविरुद्ध 5 वर्ष लढा दिला. इथल्या ताशीव कड्यांनी आणि चिवट मराठ्यांनी शत्रूला जवळ येऊच दिलं नाही. गडावर आज बघण्यासाठी कोठार, चुन्याचा घाणा, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. याशिवाय एक सुंदर असा हत्ती दरवाजा आहे, जो आजही भक्कमपणे टिकून आहे. मराठ्यांना स्फूर्ती देणाऱ्या भवानी मातेची मूर्ती बघण्यासारखी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, जी इथे प्रत्येकाला प्रेरणा देते. आम्ही गडाच्या मागच्या बाजूला एक मस्त दरवाजा पाहिला, जिथे सहसा कोणी जात नाही. मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद करून ठेवण्यासारखा पराक्रम या गडाने पाहिलाय. या गडाला एकदा नक्की भेट द्या आणि आपला पराक्रमी इतिहास नक्की जाणून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.